मित्रांनो, आज आपण बनवणार आहे चिकनचं कालवण. तर चिकनचं कालवण कसं बनवायचं याची रेसिपी पाहूया. पाहू शकता, आज आहे धुलीवंदन. तर धुलीवंदन निमित्त आपण बनवत आहे चिकन. चला तयारी करूया रेसिपीची. हाय फ्रेंड्स, मी वैशाली, तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आपण होळी स्पेशल बनवणार आहे चिकन. तर त्याच्यासाठी आपण कांदा, अद्रक, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण, ओला नारळ घेतलेला आहे. चला याला सर्व आपण कटिंग करून घेऊया. तर आपले सर्व कटिंग करून घेतलेले आहे. आपण याला आता भाजून घेऊया. त्या कढईमध्ये आपण कांदा टाकून घेऊया. भाजून घेऊया. कांदा आपल्याला सर्वाचा भाजून घ्यायचा. कांदा आपला पाहू शकता भाजून झालेला आहे. आता आपण कांदा काढून घेऊया. आता आपण खोबरं भाजून घेऊया. माझ्याकडं ओलं खोबरं होतं म्हणून मी ओलं खोबरं घेतले. तुमच्याकडे सुक्कं असेल तर तुम्ही सुक्कं घेऊ शकता. आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. त्याच्यातच आपण आता 2-3 हिरव्या मिरच्या टाकूया. त्या आपण व्यवस्थित भाजून घेऊया. थोडीशी आता आपण चण्याची डाळ भाजून घेऊया. टोमॅटो भाजून घेऊया. आपला मसाला इथं भाजून झालेला आहे सगळं. तर आता आपण याला थंड करून घेऊया आणि मग मिक्सरमधून बारीक करून घेऊया. तर मसाले भाजलेले आहेत त्याच कढईमध्ये मी कालवण करते. तेल टाकलेले आहे. तेल तापलेलं आहे आपलं. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. ते आपण बारीक मसाला करून घेतलेला आहे. तो आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये हा वाटण केलेला मसाला टाकून घेऊया आपण. आपले घरगुती मसाले, हळद, मिरची पावडर, अद्रक लसूणची पेस्ट, हे सगळं मिक्स केलेलं आहे. घरगुती मसाला, कांदा लसूण मसाला, मटण मसाला, हे सगळं याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. त्याला मस्त भाजून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त याला तेल सुटू करून भाजून घेऊया. पाहू शकता आपला मसाला एकदम व्यवस्थित भाजणार आहे. तेल सुटायला लागलेलं आहे. आपला मसाला पूर्णपणे भाजून झालेला आहे. मस्त त्याला पाहू शकतो तेल सुटायला लागलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण चिकन टाकून घेऊया. चिकन टाकून मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. 1-5 मिनटं आपण आता असंच ठेवून देऊया. मग याच्यामध्ये आपण पाणी मिक्स करूया. पाहू शकता चिकन पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण गरम केलेलं पाणी सोडून देऊया. गरम पाणी त्याला मस्तपैकी मिक्स करून देऊ. म्हणजे चिकनची भाजी आपली शिजेल. पाहू शकता आपलं चिकनचं कालवण तयार झालेलं आहे. मस्तपैकी त्याला कट आलेलं आहे साईडनी अशी तर्री. त्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि जेवण वाढून घेऊया. मस्त त्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. पाहू शकता आपलं चिकनचं कालवण एकदम मस्तपैकी तयार झालेलं आहे. किती छान त्याला कट आलेला आहे. चला आता आपण गरम गरम जेवण वाढून घेऊया.
पाहू शकता मस्त असतं चिकनचं कालवण, बाजरीची भाकरी, कांदा टोमॅटो. चला आता गरम गरम आपण जेवण वाढलेले आहे. चला आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईबर करा. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.